काय ग स्नेहा, काय जादू केलीस मुलांवर? मुलांना काहीही बोलायचं असलं की तुझ्याकडेच येतात. हो ना, अगदी खरंय. सायली सुद्धा मिनूच्याच घरी असते सारखी. माझ्यापेक्षा तुझ्याशीच जास्त बोलते. काय गुपित आहे ग नक्की? अगं गुपित वगैरे काहीच नाही. मुलं बिनधास्त गप्पा मारतात माझ्याशी, अगदी मोकळेपणाने. आणि आम्ही मुलांशी बोलायला लागलो की तुला नाही समजणार ग असं म्हणून पळ काढतात. बरोबरच आहे ग त्यांचं. खरंच काही वेळेला नाहीच समजत आपल्याला. मला सांग, आपण किती वेळा मुलांना समजून घेतो किंवा त्यांचं म्हणणं पूर्ण ऐकून घेतो? नाही ना? मग जाणारच ती पळून. काय ऐकतील आपलं? मग तू असं काय केलंस नक्की? मी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केला. आपली गोड गुणी मुलं याच वयामध्ये ऐकेनाशी का होतात? प्रत्येक गोष्ट मला सांगणारी विचारणारी माझी मुलगी टीन एजमध्ये आल्यावर का मला काही सांगत नाही? उलट बरेचसे निर्णय आपापलेच घेते. बरेच दिवस मी हे सगळं बघत होते. बऱ्याचदा तिला ओरडलेही. आई म्हणून माझाही गोंधळ उडाला. चिडचिड झाली, अगदी भीतीही वाटली. मीनू बिघडणार तर नाही ना? तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली. या मुलांना ओरडून काहीच उपयोग नाही. उलट यांच्याशी यांच्या वयाचं होऊन बोललं पाहिजे. अगं हो, कित्येक जण हेच बोलतात, पण त्यांच्या वयाचं व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं हेच कळत नाही. आणि मला सांग, आपल्या लहानपणी आपल्या आईबाबांनी कुठे एवढी तयारी वगैरे केलेली ग? आपण झालोच ना मोठे. अगं हो, पण तेव्हाचा आणि आत्ताचा काळ यात खूप फरक आहे. मुलांना मोबाईल, इंटरनेट, टी व्हीचं जास्त एक्सपोजर आहे. त्यातूनच मुलं बरंच काही शिकतात. तसंच वागण्याचा, ते कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. पण आपल्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे ठरवणं त्यांना अवघड जातं. आणि बघ ना, आजकालच्या मुलांना अभ्यास, करिअर याचं टेन्शन तर आहेच. पण त्याचबरोबर कमी वयात वाटणारं आकर्षण, लैंगिकता, व्यसन, शोषण यासारखे अनेक प्रश्नही आहेतच की. आपल्याला एवढ्या लहान वयात या सगळ्याविषयी फारसे प्रश्नही पडायचे नाहीत ग. आणि पडलेच तरी आई बाबा उत्तर द्यायचे. मोठे झालात की कळेल सगळं. आणि त्यावर आपणही शांत बसायचो. कारण उत्तर शोधायला दुसरा मार्गच नव्हता. पण आता पडेल त्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. हां, पण कितपत खरं असेल हे सांगता येत नाही. अगदी बरोबर. हाच विचार करून मी आणि विनूच्या बाबांनी ठरवलं, काळानुसार स्वतःला बदलायचं. आपल्या मुलांना आपणच सगळं सांगायचं. त्यांच्याशी इतकं मोकळेपणाने बोलायचं की कुठलाही प्रश्न पडला किंवा प्रॉब्लेम आला तर ते आधी येऊन आपल्याशी बोलतील. त्यावेळी आईला काय वाटेल, बाबा ओरडतील का, मला समजून घेतील का, अशी कुठलीच शंका किंवा भीती आपल्या मुलांच्या मनात आली नाही पाहिजे. आणि मुलांबरोबर हे असं मैत्रीपूर्ण नातं तयार झालं की आपण जिंकलो. खरंच हे इतकं सोपं आहे? तुम्हाला जमलं का ग या विषयांवर मोकळेपणाने बोलायला? जमवलं. प्रयत्न केला तर हे अवघड नक्कीच नाहीये. आम्ही दोघांनीही स्वतःमध्ये बराच बदल केला. सुरुवातीला किशोर वयात होणारे बदल, पुढे येऊ शकणाऱ्या समस्या याबद्दल नीट समजून घेतलं. पाळी, लैंगिकता या विषयांबद्दलचे आमचे स्वतःचे गैरसमज आधी दूर केले. त्यावर मोकळेपणाने मुलांशी बोललो. आकर्षण सारख्या विषयांवर मुलांशी बोलताना कुठलाही पूर्वग्रह न ठेवता आधी त्यांचं पूर्ण ऐकून घेतलं आणि मग त्यांना याविषयी सांगितलं. आणि महत्वाचं म्हणजे आम्ही दोघांनीही कुठलेच निर्णय त्यांच्यावर लादले नाही. फक्त मुलांना होणाऱ्या परिणामांची जाणीव मात्र करून दिली, जेणेकरून मुलं योग्य निर्णय घ्यायला आणि विचार करायला सक्षम होतील. कमाल आहे ग हे सगळं. हो अगं. आणि जर का नाहीच हे जमलं तर समुपदेशक किंवा बऱ्याच अशा संस्थाही आहेत ज्यांची मदत आपण घेऊच शकतो. शेवटी महत्वाचं काय आहे, मुलांना योग्य दिशा मिळणं. मग झालं तर. खरंय तुझं. काळानुसार बदलणं, नवीन गोष्टी स्वीकारणं खूप गरजेचं आहे. स्नेहा, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. तुझ्यासारखा बदल करण्याचा आम्ही पण नक्की प्रयत्न करू.